केसला जी वायर वापरतात त्याला पेट्रोल केलेली असतात. स्पेअर वायर वापरतो आपण. हॅमर स्विंग सुरू होताना काही किंवा ती वायर होते. आणखी ती वायर सुटल्यानंतर खेळाडूचा तो भाला हॅमर बाहेर पडतो. खेळाडूचा तोल बाहेर जातो. आता हा काय खेळाडूचा दोष नाही आहे की तो हॅमर घेताना तो हॅमरची वायर तुटली. आपल्याकडे सब स्टँडर्ड वापरण्याचे प्रकार बघले की त्याला एक पियानो वायर वापरावी लागते. ती फार कॉस्टली असते. म्हणून ऑलिम्पिकच्या लोकांना ठीक आहे. आपल्याकडे कुठेतरी कथ्याची वायर अशी वायर ताराची वायर दुकानदाराकडनं घेतलेली असते. त्यांचं वायर म्हणणं ती सुटली की तुम्ही बाहेर पडता. तो खेळाडूचा फॉल्ट हा काय? तो खेळाडूचा फॉल्ट नाही आहे. ती वायर तुटल्यामुळे त्याचा चान्स गेला आहे. म्हणून त्याला ही शुड बी गिव्हन सबस्टिट्यूट राहील. हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. आणखी दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की हॅमर फिरवताना हॅमरचा स्पर्श झाला तरी काही बिघडत नाही. पण हॅमरचा स्पर्श झाला तर तुम्ही थांबला आणखी मग आपल्याला एक वन ट्रायल अलाउड म्हणून आपण ते बाहेर पडला अलाउड नाही. तो हॅमरचा स्पर्श होऊन तुम्ही तो हॅमर फेकलाच पाहिजे. आणि जर तुम्हाला समजा स्पर्श होता तुम्हाला थांबायचं असेल तर हॅमरचा बाहेर स्पर्श होता कामा नये. आणि स्पर्श न झाल्यानंतर मग तुम्ही देन यू आर अलाउड वन ट्रायल पर थ्रो. एका स्टेअर मागे एक थ्रो स्टेअर जागा पर दिली जाते. तर हा महत्त्वाचे मुद्दे आहेत की त्याचा स्पर्श झाला तर तो थ्रो तरी झाला पाहिजे. आणि जर तुम्हाला परत ट्रायल हवी असेल तर ती ट्रायल अलाउड नाही होणार का तो त्यांनी तसं फेकलाच गेला पाहिजे. पण तरी तसं निश्चित स्विंग घेऊन जर हे केला तर त्याला ट्रायल मिळू शकते. पण स्पर्श झाला आणखी तुम्ही म्हणाले की आपल्याला जाते असं वाटतंय ते चालणार नाही. हे वरच्या लेवलचा प्रॉब्लेम अनेक प्रॉब्लेम येतात. दुसरा मुद्दा टेक्निकल मॅनेजर किंवा असे कोणीतरी नेमलेले असतात. आणखी त्याला ते केज लावलेलं असतं हॅमर केज. आता हॅमरचा वेग किती असतो माहिती तुम्हाला? एक गोळाडी जो स्विंग फिरवला टर्न घेतला तर 29 मीटर्स पर सेकंद इतका त्याला वेग असतो. आणि हे तुमचे जे कॉईल जे असतात जे मासे पकडण्याकरता जे वापरतात ना ते मासे सुद्धा मोठाले मासे पकडायला त्याची जी स्ट्रेंथ ती त्याला एवढा वेग ताकद पाहिजे. त्याच्यात तुम्ही आपला सुतळीचा दोरा आपला लॉन्ड्रीमध्ये गेला कपडे बांधून दिले तर दोरा पण तुटतो. तसं नाही. ती हॅमर केजची वायर बरोबर पाहिजे आणि ती स्ट्रेंथ पाहिजे. टेस्टिंग झालेलं पाहिजे. आपल्याकडे दुकानदार कुठलाही देतात क्रिकेटचं नेटचं याला वापरा तात्पुरतं ते काही वेळा थांबू शकतो. कारण त्या फिरवण्याचा वेग कमी असेल तर ते काय होत नाही. पण मोठ्या स्पर्धेमध्ये हे असं होतं. काही वेळा काय असतं केज रिपेअर केलेलं असतं. आमच्या क्रीडा संचालकांनी जिला ऑर्डर दिलं त्याने पण नेट शूज आपलं केलं असतं. तर ज्या ठिकाणी केज दुरुस्त केलेलं असतं त्या ठिकाणी जर असा हॅमर आढळला तर तो त्यातनं बाहेर जाऊन तो आपल्याला किंवा पंचाला त्रास देतो. म्हणजे तो ॲक्सिडेंट होतो. फार मोठी काळजी तुम्हाला पंच म्हणून घ्यायला पाहिजे. पंच म्हणून म्हणजे ते जे बसणारे ते आहेत. शिवाय 1500 मीटरचा इव्हेंट तुम्हाला माहिती असेल की आपल्या भाल्यावडीला काय आहे आपला जो हॅमर किंवा याचा आपण घेतो त्याच्याकरता ते कॉन्सन्ट्रिक सर्कल वापरतो 7 फुटाचं हे करून. आणि ते 1500 मीटरच्या जवळ 1 मीटर. तर त्यावेळेला इथे 1500चं स्टार्ट होतो आणि तिकडे जर तुमचं असेल तर त्या रेफरीने तेवढं थांबायला पाहिजे. तर चुकून जर काही तिथला झाला ते फिनिशिंग त्याच्या म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा ॲक्सिडेंट होतं. म्हणजे यू मस्ट हॅव अ टीमवर्क. कोणाचं टीमवर्क पाहिजे? त्या ट्रॅकवरच्या ऑफिशियल्सचं आणि ट्रॅक फोल्डमधले जस्ट आहे की आता इथे 1500 मीटर स्टार्ट होती आपल्याला दिसतंय. थोडं 1 मिनिट यू होल्ड ऑन युअर इव्हेंट. नाहीतर काहीतरी रिजर्वेशन काहीतरी होतं. आपल्याकडे हॅमर हा विशेष पासला घेतला जात नाही. कारण कोणी स्पेक्टेटर असेल त्यावेळी आपण आभार घेतो की दुपारी सगळे गेले त्याला चुकून सुटला मिळला पण त्या ॲक्सिडेंट नको व्हायला. पण मोठ्या इंटरनॅशनलमध्ये आपलं दुसऱ्या ग्राउंडवर जाऊन तुम्ही घेऊन या आणखी मग परत आपण असं आनंद करतो की आपल्याकडे हॅमर न घेता तिकडे जा एक्सपर्टच्या तिकडे जाऊन पुढे घेऊन या. त्यामुळे त्या खेळाडूंना एन्करेजमेंट मिळतं. त्या हॅमरकडे लोक जात नाहीत. त्यामुळे म्हणजे अनेक इव्हेंटच्या बॅकवर्डिशन कारणासाठी त्यांना जेवढं प्रोत्साहन मिळालं पाहिजे तेवढं फील्डच्या लोकांना मिळत नाही. तर हा अलाईड मुद्दा आहे. ते त्याच्यावरती नंतर बोलता येईल. तर हे तुमच्या एक हॅमरमधून 2 महत्त्वाचे मुद्दे मला असं वाटतात. आणि हॅमर जर फेकून
त्या कुठल्या पोलला आदळला आणि तो आत पडला सेक्टरचा तर तो अलाउड आहे. अंतर कमी का होईल त्याचा स्पीड कमी होईल पण ते अंतर तुम्हाला मोजायला पाहिजे. एक फरक आहे म्हणजे हॅमर थ्रो आणि डिस्कस थ्रो मधला आणि याच्यातला फरक तुमच्या लक्षात आला की भालाफेकीमध्ये इन्साईड टच केलं तर फाऊल आहे. गोळाफेकीमध्ये किंवा हातोडा फेकीमध्ये थाळी फेकीमध्ये इन्साईड रिमच्या आतल्या बाजूला स्पर्श केला तर तो अलाउड आहे पण त्याच्यामध्ये अलाउड नाही. ती आडकच असते ती सुद्धा. तर एवढे बेसिक तुलनात्मक तुम्ही एकमेकाशी कंपॅरिझन केली तुम्ही लवकर लक्षात ठेवा. प्रत्येक वेळा एक घ्यायचा इव्हेंट असं बघण्यापेक्षा बाबा त्याचे साम्य काय आहे. थोडं काही इव्हेंटला काही नियम साम्य असतं काही इव्हेंटला साम्य नसतं. त्यातला भेद काय आहे फरक काय आहे डिफरन्स काय हे तुम्ही जाणून घेतलं की तुम्ही यू बिकम अ गुड कोच. गुड कोच म्हणजे कोचही असतो तो त्यामध्ये श्रीकंठ त्याला कळत असतं की बाबा हा मोमेंटमचा फार मुद्दा आहे. ते मोमेंटम केव्हा वाढेल ती जास्ती डिटेल्स घेतली ते मोमेंटम वाढेल. म्हणजे हा कोचचा मुद्दा म्हणजे त्यांनी ते बघायला पाहिजे. त्यांनी तो बघत नाही तो आपला वेळ आहे कारण आपला कोच तिथे नसतोच. तो फक्त एक स्टॉपवॉच घेतो ग्राउंडवर जातो 4 राऊंड मार 2 राऊंड मार. स्पीड इव्हेंट हे सगळ्यात टेक्निकल इव्हेंट्स आहेत. म्हणजे ऑफिशिएटिंग हे फार सगळ्यात डिफिकल्ट आहे. दिसायला सोपं असतं आपल्याला आहे वाचायला आहे सोपं असतं पण असे नजरी खंड सुटणाऱ्या अनेक गोष्टी असतात. मी मध्ये इंटरव्हेन्शन प्रत्येक इव्हेंटला करतो हे तुम्हाला रुचत नसलं तरी पण सर एक बार सर मला विचार 1500 मीटर स्टार्ट होत आहे आणि हॅमर सुरू आहे तर 1500 मीटरचा जो स्टार्टर आहे त्यांनी याच्याशी संपर्क साधावाच म्हणजे रूलमध्ये आहे का? रूलमध्ये असं टीम वर्क आहे का नाही त्याचं चालतं कारण ते सुद्धा चांगलं आहे पण आम्ही हे बघा प्रिकॉशन म्हणून ते घेतात. आपल्याकडे केज हे रिलायबल गोष्ट नाही आहे. खात्रीशीर ते गॅरंटी घेऊ शकत नाही. तुम्हाला खात्री आहे त्याचा तो जोड त्याच्या फक्त विचारायचं वेदर इट इज रूल ऑफ हे आपल्या नाही आहे तशी गंमत आहे तुम्हाला आपल्याकडे रूलमध्ये तुम्हाला माहिती आहे आपण वॉकिंगची कॉम्पिटिशन घेतो आपल्या ए फायनी म्हटलेलं आहे की बूटच घातला पाहिजे. आंतरराष्ट्रीय लेवलचे खेळाडू बेअर फुटेज चालतात असे. आपल्याकडे आपण काय करतो की आपल्याला ते दिसत नाही कारण आपलं दृष्टीच लांब असते. कुठे उभं राहायचं काय बघायचं हे माहिती नसतं. त्यामुळे ते असं या पंचवीसच्या व्यवसायामध्ये बघायला पाहिजे. तो हा पाठ दुसरं तुम्हाला सांगतो ज्या वॉकिंगचे आपल्याकडे जे हे जजेस असतात ते खरे जजेसच असतात. पूर्वीच्या नियमाने काय म्हटलं की हा पाय टाकला आणि मुंबईत स्ट्रेटन केलं गेला म्हणजे हा टाकल्यानंतर मग तो वरती स्ट्रेटन. हल्लीच्या नवीन नियमाने काय म्हटलं की हा ॲडव्हान्स थिंग लाईक बंदी स्ट्रेटन बिफोर इट टचेस द ग्राउंड. म्हणजे हा जर पुढे जाणार पाय आहे हा टाकच पाहिजे हा बेंड झाला तर तो फाऊल आहे हे तुमच्या लक्षात येत नाही आहे. जे वॉकिंगचं जाईल जे आपण नुसतं असं एक करताय असे खरे जजेस वेगळे असतात. तर त्या नवीन जीवनाला हा फरक आहे. मोमेंटरी स्ट्रेटन तर हा ॲडव्हान्स थिंग लाईक मस्ट टच द ग्राउंड स्ट्रेट आणि हा स्ट्रेट झाल्यानंतर मग हा कम्प्लीट स्ट्रेट व्हर्टिकल झाल्यानंतर मग तो योग्य आहे. नाहीतर हे असं झालं ना केलं कॉन्टॅक्ट झालाच पाहिजे आणि घुटना एकदा सरळ झालाच पाहिजे. पुढला पाय टेकायच्या आधी मागायला माहिती सुटता का म्हणे ऍक्शन आहे. आणि ही सुद्धा ऑलिम्पिक चॅम्पियन मधले लोक हे फाऊल करतातच शेवटच्या क्षणी. आणि आपल्या पण काय नियमामध्ये म्हटलेलं आहे की 3 रेड्स हे मिळाले तरच तो फाऊल आहे. तसं नाही आहे. तुम्ही तर आतापर्यंत शेवटच्या पण काही फाऊल केला नाही. आता आपल्याला निवड आहे की 3 रेड 3 हे मिळालं नाही आहे. शेवटच्या 50 मिनिटमध्ये जोरात स्पीड वेगाने धावला स्ट्रेट ही कॅन बी डिस्क्वालिफाईड. सरळ दिसतं त्याला 3 वेळा रेड तो 75 तुमच्याकडे रेड कार्ड पाठवणार तुम्ही जमा करणार त्या दुसऱ्या म्हणजे केव्हा केलं असं होऊ शकतं. कारण आपल्या शाळेतली विद्यार्थी तसे असं ज्यांना नियम माहिती नाहीत ते खेळाडू असे भागू शकतात. तर असे काही काही फायनल पॉईंट्स आहेत मायनर पॉईंट्स पण मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट ज्याला आपण सोबत म्हणतो ते सगळ्यात अवघड असतं. तर हा मुद्दा तुम्हाला काही शंका असेल तर मला विचारायला काही हरकत नाही. माझी काही हरकत नाही कारण सेमिनारचा उद्देश चर्चा सत्राचा उद्देश हाच आहे की तुम्हाला ते पोचलं पाहिजे. तर मी पुन्हा एकदा व्यक्त केले प्रत्येक वेळेला मी इंटरफिअर करतो असं वाटलं नाही म्हणून मी आपलं सांगितलं. मी थँक्यू. तुम्हाला काही थ्रोमध्ये त्या रिंगला जर लावून तो
प्लेअर इम्बॅलन्स झाला आणि पडला तर आतल्या बाजूला स्पर्श केला असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण ती वायर तुटली म्हणून तो फाऊल झाला किंवा त्याच्या तुटता खाली लागलं तर तो फाऊलच आहे. कारण नियमात तुमचं यू मस्ट हॅव कंट्रोल. मग तुम्ही खेळाडू कसा करता, तुम्हाला खेळाडू मग नियम कशा करता येईल की ते कंट्रोल तुम्हाला करता आला पाहिजे. मग तुमचा कोच फॉल्टी असला पाहिजे, त्याला त्यांनी ट्रेनिंग बरोबर दिलं नाही आहे. आणि हॅमरमध्ये वेग का वाढतो तर रेडियस असते 4 फुटाच्या पलीकडे असतं आणि जितक्या मोठ्या लांबला फिरवला जातो तितकं डेंजर वाढत जातं. म्हणून हॅमर केज पासनं 69 लहान दोरे आहे 70-80 मीटरपर्यंत तो डेंजर झोन समजला जातो. तिकडं 70-75 मीटरपर्यंत एखादा गेला ना ऑलिम्पिक चॅम्पियन आला असेल तर तो त्याला ॲक्सिडेंट होईल. कारण क्षणामध्ये होतं क्रिया, क्षणामध्ये पाठीमध्ये डिस्कस बसते, क्षणामध्ये तुमच्या मांडीमध्ये भाला बसू शकतो बिकॉज ऑफ युअर निग्लिजन्स. आणि माणूस हा निग्लिजंट असतो आणि असावा कधी कधी आमच्यामधलं हे असतात. म्हणजे आपल्याला काय मिळतं बाबा मला कळलं आता राजूकडलं कळलं की आपलं डिस्टर्बन्सली आहे परत तो काही आमचा प्रयत्न आहे. म्हणजे ठेस लागून शाळा होतो कशा ठेस न लागता शाळा व्हायला ते असं उद्दिष्ट असतं शिक्षणाचं. तर ते अशा सेमिनारमध्ये ते साध्य होतं की आपल्याला आधी असं होण्याची शक्यता आहे, प्रॉबॅबिलिटी काय आहे ती आपण लक्षात घ्यायला पाहिजे. बाकी तुम्ही शांतपणे ऐकून घेताय म्हणून आपलं कारण तसं आहे ॲथलेटिक्स रंजक आहे ज्याच्यामध्ये गमती शब्द पुष्कळ आहेत. आता म्हणजे लॅब स्कोरचं त्यांनी सांगितलं आहे ते लॅब स्कोर आहे जनरली करताना जो लॅब त्याच्यामध्ये 2 जण पाहिजेत. एकासाठी नंबर 5 वर अप्रोचिंग आणि मग तो तयार राहतो आणि तो तर नंबर बोलतो 550 अप्रोचिंग म्हणजे तो त्या लॅब स्कोरला त्याच्या का खाली बरोबर राहतो. त्याने एकट्यानेच बघायचं आणि त्याने एकट्यानेच हे करायचं. माझं कॉम्पिटिशन स्पर्धा फास्ट असेल पण शाळेतल्या स्पर्धेत ठीक आहे तो उशिरा येतो वगैरे, पण जिथे डेट टू डेट आहे त्या ठिकाणी हा गोंधळ होण्याचा लॅब चुकण्याचा संभव असतो. हे लॅब स्कोरिंगमध्ये असे गोंधळ होतात म्हणजे अंपायरच्याकडनं होतात. ठिकाणी अंपायरला निश्चित माहिती नसतं, त्यांनी नीट बघितलेलं नसतं, तो प्लेनमध्येच असतो, तो आपला इकडे असतो. आणि टाईमकीपर आणि जजेस हे अपोजिट साईडला पाहिजे. आपण दे मस्ट नॉट ऑपरेट होत द सेम. पण दारासमोर आपल्याकडे चालतं की टाईमकीपर आहे तिथे नसतो, जजेस तिथे बसलेला असतो. असं ती इतके रेस स्लो असते, अंतर पुष्कळ असतं, त्याच्यामध्ये किन कॉम्पिटिशन होण्याची शक्यता फार कमी असते. तरीसुद्धा चुका होतात. इंग्लंडचा जो डोरस म्हणून जो खेळाडू होता तो असा लडबडत असं तो नंतर फिनिशिंग म्हटला. दुसरा माणूस त्याचा मागे होता खूप, त्यांनी क्रॉस केली आणि हा यांनी दुसऱ्याचा आधार घेतला म्हणून त्याला डिस्क्वालिफाय केलं होतं. म्हणजे खरं वास्तविक तो वगैरे त्याला त्यातल्या लोकांनी त्याचा एफर्ट लक्ष घेतला म्हणजे स्ट्राईव्ह फॉर फायनल थिंग त्याचं ते लक्ष घेऊन त्याला वेगळं मेडल दिलं पण ॲसिस्टन्स घेतला म्हणून त्याला डिस्क्वालिफाय केलं. तर असे हे जे फायनल पॉईंट्स केव्हा निर्माण होतात, ज्या ठिकाणी फिअर्स कॉम्पिटिशन असते, ज्या ठिकाणी तुम्हाला एक गंमत माहिती नाही आहे की कसे लोक लुच्चे असतात. रशियन मॉस्कोमध्ये ऑलिम्पिक होती त्यावेळेला भालाफेकीचं ग्राउंडच्या मागे हे दुसरं डोर आपल्याकडे असतं ना 4 बाजूला मोठं डोअर आतमध्ये येण्याचे, त्या भालाफेकीच्या मागल्या बाजूला मोठे डोअर असायचं जिथे रनवेच्या मागे तिथं लोक यायचे जायचे. त्यांचा रशियन खेळाडू आला की ते दारू टाकायचं होता त्यांचे जे आधीच तळलेलं वाऱ्याचा झोत आला की त्याचा भाला जायचा. दुसरा खेळ अमेरिकेचा खेळ झाला की झाडमध्ये करून टाकायचं वाऱ्याच्या बाहेरच नाही आहे. म्हणजे 2 मीटर्स पर सेकंड हा वेग का म्हटलेला आहे लॉंग जे मुद्दा आहे तो 2 मीटर्स पर सेकंड म्हटलेला आहे. 2 पेक्षा जास्त वेग असेल तर तुम्हाला तो फायदा नाही आहे. 2 मागणं वारा वाहत असेल तर तुमच्या डागा मोठ्या पडतात, पुढं वारा असेल तर तुमच्या डागा लहान पडतात. पुढं वारा आहे तसं तुम्ही खाली वागलं तर तुमच्या अंगावर वेग तुमचा कमी होणार नाही. म्हणजे हे टेक्निकचे पार्ट आहे, कोचचे पार्ट आहे तसे नाही. पण हे असे ऑफिशियल्सला सुद्धा गंडवणारे असतात पण ते तुझं लक्षात येत नाही. तुम्हाला वाटतं आपण फार ऑफिस चांगलं झालेलं आहे, त्याला दुसऱ्याशी फोटोमध्ये आलेला आहे. पण हे असे लाईनबाजी करणारे लोक आहेत या क्षेत्रामध्ये. एवढंच मला तुम्हाला या मी ते दाखवून देतो. परत एकदा मी तुम्हाला इंटरव्ह्यू केलं म्हणून मी आपली सॉरी म्हणतो. असंच इंटरव्ह्यू करत जा. सरांचं इंटरव्ह्यू खूपच चांगला आहे आणि अगोदर जे आपले वक्ते सांगतात त्यात जास्त ज्ञानात भर पडते.
कारण एक तुम्ही प्रश्न विचारले पण सर स्वतःहून प्रश्न निर्माण करतात आणि ते उत्तर देत आहेत. तर चंद्रकांत पाटलांचं मी आभार व्यक्त करतो, सरांचं करतो. यात सावंत सर आपल्याला मार्गदर्शन करतो.